सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नकोस गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. मुद्गल ऋषी आज मोठे विचारमग्न झाले आणि बाप्पाला प्रश्नांची उत्तरं दिली खरी. बाप्पा प्रसन्न झाला खरा, पण आता नवीन कला पुन्हा आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये जी कला ऐकली की मृत्यूवर सुद्धा विजय मिळवायचा, म्हणजे काळावर विजय मिळवण्याची कला, ती काय सोपी असेल का? त्याच्याकरता किती अभ्यास करावा लागेल, किती चिंतन करावं लागेल, आणि ती सोपी करत असताना हे आव्हान खरोखरी मला झेपेल का? शत्रू पराजय करण्याची कला आहे. ही कला खरोखरी मानवाला मिळाली पाहिजे. कलियुगामध्ये सगळ्यांना या कलेची आवश्यकता आहे. म्हणजे मला ती खूप सुंदर समजून घ्यावी लागेल, मला ती आत्मसात करावी लागेल. बाप्पा मला समजून सांगेलही, पण तेवढं सगळं मला समजून घ्यावं लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समस्यापूर्ती. की समस्या म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तोंडी लावण्यासारखी आपल्याबरोबर असतेच. प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या असते. मग या समस्याची पूर्ती करण्याची कला, आपल्या आयुष्यामध्ये समस्याच न येणार ही कला आपण कशी काय अवगत करायची? बाप्पाकडनं हे सगळं आपण शिकून घेऊया. ते सगळं सोपं करून लोकांना सांगायचं आहे. आपल्यावर जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी मुद्गल ऋषी सावध होते, आणि सावध असताना त्यांचं चिंतनसुद्धा तेवढंच चाललेलं असायचं. त्यामुळे तर बाप्पाच्या कठीण प्रश्नांची ते उत्तरं देऊ शकायचे, आणि बाप्पा त्यांच्यावरती प्रभावित होऊन त्यांना आणखीन सोपं, आणखीन काही, आणखीन नवीन असं सांगायला उत्सुक असायचा. आणि मग या सत्संगामध्ये पुन्हा एकदा बाप्पाची आणि मुद्गल ऋषींची भेट होते, आणि मुद्गल ऋषी बाप्पाला आठवण करून देतात की अरे, तू आता मला नवीन कला सांगणार आहेस, आणि तू मला वचन दिलंयस की त्या कला मी तुला शिकवणार आहे आणि तुला सांगणार आहे, आणि मला त्या खूप सोप्या पद्धतीने तुम्ही समजून सांगणार आहात, आणि मला आशीर्वाद आहे तुमचा. तुम्ही मला वर दिलेला आहे की त्या सगळ्या कला मी माझ्यामध्ये पूर्णपणे अवगत करू शकेन, अंगीभूत करू शकेन. बाप्पा म्हणला, हो हो, अरे ही वचनं मी दिलेली आहेत, तर तू मला त्याची आठवण करून द्यायची काय गरज आहे मुद्गला? माझ्या लक्षात नाही का? मी तुला तेवढ्याच प्रेमाने आणि ज्या अनन्य भावाने तू मला शरण आहेस, त्यावेळेला माझं एक कर्तव्य आहे की मी ते सगळं तुला द्यायला पाहिजे. तुझ्या ज्ञानाची पूर्णपणे जी जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा तुझी पूर्ण करायला पाहिजे. ते सगळं ज्ञान तुला दिलं पाहिजे, आणि ज्या ज्या तुझ्या मनामध्ये शंका आहेत, त्या शंकांचं तुझं पूर्णपणे निरसन करायला पाहिजे. मग बाप्पांनी सांगितलं की बघ मुद्गला, हे सगळं निरसन करत असताना आज मी तुला ज्या कला सांगतोय, ज्या कला तुला शिकवणार आहे, ज्या कलेमध्ये प्रामुख्याने मृत्युंजय कला आहे, म्हणजे मृत्यूवरती विजय मिळवणारी, काळावर विजय मिळवणारी कला आहे. जी मृत्युंजय कला मी साक्षात शंकरांकडनं शिकलेलो आहे, भगवान शिवशंकरांकडनं मी प्राप्त करून घेतलेली आहे. त्याचबरोबर समस्यापूर्ती, ही समस्यापूर्तीची जी कला आहे माझ्याकडे, की त्याच्यामुळे सगळं जग कुठलेही मनामध्ये विचार न आणता माझ्यावरती पूर्णपणे सगळा भार टाकून कार्यान्वित होतात, आणि त्यावेळेला ते पूर्णपणे यशस्वी होतात. त्याचबरोबर तिसरी कला याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे विघ्नरक्षक. सगळ्या विघ्नांपासून मी त्यांचं रक्षण करतो. त्यांच्या आयुष्यातल्या येणाऱ्या विघ्नांपासून त्यांना पूर्णपणे मी समाधान प्राप्त करून देतो आणि त्यांचं रक्षण करतो. आणि या सगळ्या कला आता मला तुम्हाला शिकवायच्या आहेत. कुठेतरी तुम्ही कला संपन्न होऊन माझ्यावरचा भार कमी करायला पाहिजे. वाढती लोकसंख्या, वाढते भक्तगण, या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर कुठेतरी मला अजून सक्षम होण्याकरता तुमच्यासारखी माणसं तयार करायला पाहिजेत. आपण सगळ्यांनी त्या कला अवगत करायला पाहिजेत, आणि त्या कलांचा भार स्वीकारून आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख पूर्णपणे हरण केली पाहिजेत. दुसऱ्याच्या ह्याच्यातली दुःख पूर्णपणे हरवायला पाहिजेत. त्यावेळेला आपण दुःखार्ता होऊ, त्यावेळेला आपण सुखकर्ता पण होऊ. मग ह्यासुद्धा कला मी तुला शिकवणार आहेत, परंतु त्या पुढच्या टप्प्यामध्ये, ह्या टप्प्यामध्ये या 4 कला तुला शिकायच्या आहेत. मग हे शिकत असताना बाप्पा, समस्यापूर्ती म्हणजे काय? समस्यापूर्ती म्हणजे नक्की कसं? त्यावेळेला बाप्पा म्हणला, समस्यापूर्ती म्हणजे जीवनामधल्या समस्या संपणं, आपल्या आयुष्यामध्ये समस्या न राहणं. मुद्गला, समस्येची व्याख्या काय सांगशील मला, ती सांगतो. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हटले की देवा, समस्या म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीकरता मी पूर्णपणे प्रयत्न करतो. मग जसं तनानी, मनानी, धनानी, ज्या ठिकाणी धन लावायला पाहिजे त्या ठिकाणी मी धन लावतो, ज्या ठिकाणी मी मन द्यायला पाहिजे त्या ठिकाणी मी मन लावून ते काम करतो, आणि जे शारीरिक कष्ट मी त्या गोष्टीकरता करायला पाहिजे
ते शारीरिक कष्ट मी करतो. आणि आज असं सगळं मी अर्पित केल्यानंतर तनानी मनानी धनानी त्या विषयाकरता त्या पूर्णपणे म्हणजे की कामावरती मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होतो, पूर्णपणे फोकस होतो, पूर्णपणे एकाग्र होतो. आणि असं असताना सुद्धा ते काम काही कारणाने राहून जातं, पुढे जातं. तर ही माझ्या आयुष्यामध्ये मला समस्या वाटते. त्यावेळेला बाप्पा म्हणला की मुद्गला सोपं अजून काय असेल तर एखाद्या गोष्टीकरता प्रयत्न करणं आणि प्रयत्न करून देखील ती गोष्ट प्राप्त न होणं म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये ही समस्या राहते. एखाद्या व्यक्तीकरता खूप आपण प्रेमशील राहावं, खूप भावनाशील राहावं, परंतु त्याने आपल्या भावनाची कदर न करता आपल्याला काहीतरी उलट बोलणं, आपल्याशी संबंध न ठेवणं म्हणजे ही त्यामधली समस्या झाली. मग अशा समस्यांचे प्रकार किती असतील याचा तू कधी विचार केलायस का? त्याच्यावरती मुद्गल ऋषी म्हणले की नाही, हा विचार मी कधी केला नाही. मग माणसाच्या जीवनामध्ये काही वैयक्तिक समस्या असतात, ज्या वैयक्तिक समस्या ह्या त्याच्या बाबतीमधल्या असतात. काही असतात त्या कौटुंबिक समस्या असतात, त्या पूर्णपणे कुटुंबाचा भाग असतात आणि कुटुंबाच्या भागामुळे त्याच्यावरती त्या समस्या येतात. काही समस्या ज्या असतात त्या पूर्णपणे सामाजिक समस्या असतात, त्या समाजामधल्या कार्यामुळे, समाजामधल्या घटकांमुळे निर्माण होतात आणि या सगळ्या समस्यांचं त्याला पूर्णपणे फाईट करायची असते. या सगळ्या समस्यांवरती समाधान त्याला प्राप्त करायचं असतं आणि या सगळ्या समस्यांवरती समाधान प्राप्त करण्यामध्ये माणसाचं आयुष्य व्यतीत होतं. आता वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा माणसाच्या समस्या असतात, त्या काही वैचारिक स्वरूपाच्या असतात, काही कार्यस्वरूपाच्या असतात. ह्या आपण रेग्युलर प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघतोच आणि आपणही आपल्या भूतकाळामध्ये गेलो तर आपल्या भूतकाळापासून आत्ता वर्तमानापर्यंत अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येऊन गेल्यात किंवा आपल्या आयुष्यामध्ये पुढे ठेपलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं नक्की समाधान कसं काय प्राप्त होईल किंवा असा कुठला मार्ग नाही का की जेणेकरून जीवनामध्ये समस्याच राहणार नाहीत, त्या समस्या पूर्णपणे निघून जातील. हा विचार कुठेतरी मुद्गल ऋषी आणि बाप्पाच्या मनामध्ये आहे आणि मुद्गल ऋषी तो बाप्पाला विचारतायत आणि बाप्पाला तोच विषय कुठेतरी समजावून सांगायचा आहे. मग याच्यामधले प्रकार की वैचारिक समस्या कशा प्रकारच्या असतात, वैयक्तिक समस्या कशा प्रकारच्या असतात, कौटुंबिक समस्या कशा प्रकारच्या असतात, मानसिक समस्या कशा प्रकारच्या असतात, आर्थिक समस्या कशा प्रकारच्या असतात आणि त्याचबरोबर सामाजिक समस्या कशा प्रकारच्या असतात, या सगळ्या समस्यांवरती आता उहापोहा या ठिकाणी चालू आहे. मुद्गल ऋषी बाप्पाला सांगतायत आणि बाप्पा सांगतोय असं नाही बघ असं आहे, असं नाही बघ तसं आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्या दोघांचा संवाद चालू आहे आणि तो संवाद चालू असताना बाप्पा आता ती चावी ती पूर्णपणे मुद्गल ऋषींना देतोय की ज्याच्याने या समस्याचं कुलूपच उघडून जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये समस्याच राहणार नाही. मग ते सांगत असताना एक वेगळ्या प्रकारचा सत्संग, त्या वेगळ्या प्रकारचं पूर्णपणे ज्ञान हे बाप्पा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना देतोय आणि मुद्गल ऋषी ते संपादित करत असताना तो त्यांचा संवाद चाललेला असताना आपण या ठिकाणी आज जाणार आहोत हनुमंतरायाकडे आणि हनुमंतरायांकडे आपण गेल्यानंतर हनुमंत निवांत बसलेले आहेत आणि मारुतीच्या जीवनामध्ये रामनामाशिवाय दुसरं काही नाही. रामाच्या नामाचा गजर चालू आहे. रामाच्या भजनामध्ये अक्षरशः म्हणजे आहेत त्या ठिकाणी सगळं म्हणजे तहान भूक तर विसरलेले आहेतच, परंतु आपण कुठल्या प्रदेशामध्ये आहे, आपण कुठे आहे याचंही त्यांना काही जाणीव नाही. आणि तेवढ्यात त्यांच्यासमोर शनी महाराज येतात आणि शनी महाराज येऊन मारुतीला म्हणतात, ओ मारुतीराया, ओ हनुमंतराया, जरा जागे व्हा, जरा बघा समोर कोण आलंय. त्यावेळेला ते म्हणतात, अरे बापरे, प्रभू रामचंद्र आले की काय, मला आज दर्शन देतात की काय. अहो राहू द्या तुमचं रामचंद्रांचं कौतुक, बघा शनी महाराज तुमच्या समोर उभे आहेत, शनी तुमच्या समोर उभे आहेत. त्याच्या वेळेला शनी महाराजांना बघून राम त्या ठिकाणी हनुमंतराय डोळे उघडतात, मारुती डोळे उघडतात आणि शनी महाराजांना नमस्कार करतात आणि म्हणतात की तुमच्यामध्ये पण मला माझा राम दिसतोय म्हणून. त्यावेळेला ते म्हणले की ते राम वगैरे दिसतोय सगळं ठीक आहे, परंतु आज मी तुम्हाला जाणीव करून द्यायला आलेलो आहे की आता मी तुमच्या राशीला येतोय, आता मी तुम्हाला येतोय, तर काय करू ते सांगा. ते म्हणले या, बिलकुल तुमचं स्वागत आहे. त्याच्या वेळेला ते म्हणले शनी महाराज, अहो मी कुठे जातो तर लोक नाही म्हणतात की शनी महाराज नका येऊ, तुमची कृपादृष्टी ठेवा, पण तुम्ही नका येऊ, कारण मी आलो की त्या ठिकाणी समस्या आल्या, मी आलो की त्या ठिकाणी विघ्न आले, मी आलो की त्या ठिकाणी साडेसती आली आणि मी आलो की त्या ठिकाणी पूर्णपणे नकारात्मकता आली. या सगळ्या गोष्टी माझ्या ठायी आहेत आणि त्याच्यामधनं माणसाला दंड करण्याचं मला पूर्णपणे कार्य दिलेलं आहे. मला दंडात्मक अधिकार आहेत, मी प्रत्येकाला दंड करतो आणि खरा धर्म प्रत्येकाला समजावून सांगतो, त्याच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण करतो आणि खऱ्या आयुष्याची त्याला ओळख करून देतो. मग हे सगळं असताना आता मी तुमच्या राशीला आलेलो आहे, आता मी तुम्हाला आलेलो आहे, सांगा पहिले मी येऊ का नको. त्याच्या वेळेला शनी महाराजांना मारुतीराया पूर्णपणे अभिवादन करून म्हणतात, अहो तुम्ही निश्चितपणे या, आवडीने या, प्रेमाने या आणि या बिलकुल, का तुम्ही संकोच बाळगताय. त्याच्यावरती ते म्हणतात ठीक आहे येऊ, मग किती कालावधी करता येऊ तेही सांगा.
तुम्हाला पाहिजे तेवढा कालावधी घ्या. अहो माझा कालावधी 7.5 वर्षाचा आहे, माझी महादशा 19 वर्षाची आहे आणि मी अगदी 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 असं नुसता जरी आलो तरी 2.5 वर्ष करता येतो. तुम्हाला सांगा किती कालावधी पुरता येईल. हां, तुमच्याकरता एक फॅसिलिटी आहे की मी अगदी म्हणजे अडीचक्यात म्हणतात तसा 2.5 काळांकरता 2.5 फलांकरता तुमच्याकरता येऊ शकतो. हे ऐकल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले नाही हो, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ या. बघा मग मी 2.5 वर्षाकरता तुमच्याकडे येतोय, चालेल ना तुम्हाला? हो बोलले, बिलकुल चालेल, मला 2.5 वर्षाकरता माझ्याकडे या. आणि मग सांगा आता तुमच्या शरीरावर मी कुठे धारण होऊ? ते म्हणले कुठे धारण व्हावंसं वाटतंय तुम्हाला त्या ठिकाणी व्हा. नाही नाही, ते तुम्हाला पूर्णपणे मी चॉईस दिलेला आहे, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तुम्ही मला धारण करू शकता. हनुमंतराय बोलले मग तुम्ही असं करा की तुम्ही माझ्या डोक्यावरच बसा. शनी महाराज म्हणले अहो डोक्यामध्ये बसलो की सगळे विचारच तुमचे फिरून जातील आणि तुमची बुद्धी पूर्णपणे फिरून जाईल. विचार करा, हा सगळं तुम्हाला मी संधी देतोय, मागणं म्हणू नका, तुम्ही मला संधी दिली नव्हती. त्याच्या वेळेला रामरायाने हात जोडले आणि सांगितलं की हो शनी महाराज, मी स्वतः तुम्हाला प्रसन्न अंतःकरणाने सांगतोय की मी तुमचं स्वागत करतो, तुम्ही माझ्याकडे या. 2.5 वर्ष कालावधी जो तुम्ही स्वतः कबूल केलाय तेवढा 2.5 वर्ष कालावधी माझ्याकडे या आणि मी स्वतः सांगतो की इथे तिथे कुठे न बसता तुम्ही माझ्या डोक्यावरती बसा आणि माझ्या डोक्यावरती तुम्ही पूर्णपणे विराजमान व्हा. त्याच्यावरती शनी महाराज म्हणले बघा 2.5 वर्ष मी पूर्णपणे राहीन. त्याच्यावरती हनुमंतराय एवढंच बोलले की 2.5 वर्ष तुम्हाला पूर्णपणे राहावं लागेल. 2.5 वर्षाच्या अगोदर तुम्ही म्हणलात मी तुला सोडून जाईन तर ते मला चालणार नाही. शनी महाराज म्हणले अहो असं होतच नाही. 2.5 वर्षामध्ये काय, 1 वर्षामध्ये काय, 6 महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल शनी महाराज तुम्ही मला सोडून जा, शनी महाराज तुम्ही मला सोडून जा. प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद असलेले हनुमंतराय कशाला घाबरतात? ते म्हणले ठीक आहे, असं आहे ना, फक्त मला वचन द्या की 2.5 वर्ष तुम्ही मला सोडून जाणार नाही. त्याप्रमाणे शनी महाराज वचनबद्ध झाले आणि अगदी पुढच्या क्षणाला ते मारुतीरायांच्या डोक्यावरती येऊन बसले. आता मारुतीरायांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर बुद्धीमध्ये प्रवेश करायचा आणि प्रत्येक कार्यामध्ये विघ्न बघायचं, प्रत्येक कार्यामध्ये समस्या निर्माण करायची. बघा 7.5 लागल्यानंतर काय होतं, 7.5 असल्यानंतर आपण आपला मार्ग पूर्णपणे विसरतो, आपलं कार्य पूर्णपणे विसरतो आणि भलतीकडेच भरकटत जातो. परंतु प्रभू रामचंद्रांचा पूर्णपणे आशीर्वाद असल्यामुळे हनुमंतराय कुठेही डगमगले नाही आणि शनी महाराजांनी बोलता त्यांच्या बुद्धीचा पूर्णपणे ताबा घेतला. बुद्धीचा पूर्णपणे ताबा घेतल्याच्या नंतर त्यांच्या शरीराचा पूर्णपणे ताबा घेतला. आता डोकं कुठेतरी जड होतंय अशी भावना आपली निर्माण होईल, परंतु हनुमंतराय मस्तमध्ये रामनामाच्या चिंतनामध्ये आणि रामामध्ये आहेत आणि मग त्यांच्या कार्यकालनेला त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आणि प्रत्येक कार्य करत असताना हे रामाचं कार्य आहे, हे प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे, हे प्रभू रामचंद्रांचं कार्य मी करत आहे. आता स्वतः आंघोळ करताना पण प्रभू रामचंद्रांना मी स्नान अर्पण करत आहे. स्वतः शृंगार करत असताना मी प्रभू रामचंद्रांना शृंगार अर्पण करत आहे. आता या ठिकाणी मी जेवत आहे तर प्रभू रामचंद्रांना मी भूक देत आहे. आता मी जर पाणी पित असेल तर प्रभू रामचंद्रांना मी कुठेतरी पाणी पाजत आहे. या सगळ्या भावनेनी रामनामामध्ये सगळं कार्य चालू आहे. आता शनी महाराजांना प्रश्न पडला की आता 7.5 जे आहे, मी जो आलोय तो हनुमंतरायांना आलोय आणि इथे हनुमंतरायाच्या कुठल्या कार्यामध्ये मी विघ्न करू, कारण त्याचं कुठलंच कार्य नाहीये. प्रत्येक कार्य जर त्याचं असेल तर ते प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे. तो जेवतोय त्या अन्नामध्ये मी काही दोष उत्पन्न करेन तर ते प्रभू रामचंद्रांचा भोग आहे. रामाला तर 7.5 नाहीये, मी रामाला तर आलेलो नाहीये, मी हनुमंतरायाला आलोय. त्यामुळे शनी महाराज त्या ठिकाणी काहीच करू शकले नाही. हनुमंतरायांचं जीवन जसं चालू आहे तसं चालू आहे. त्याच्यामध्ये एक दिवस उलटला, एक आठवडा गेला आणि शनिवार त्या ठिकाणी आला आणि शनिवार आल्याच्या नंतर प्रभू हनुमंताला भेटायला सगळे भक्तगण यायला लागले. आल्यानंतर जो तो त्यांच्या डोक्यावरती तेल व्हायला लागला, जो तो त्यांच्या डोक्यावरती शेंदूर व्हायला लागला. ते तेल आणि शेंदूर, तेल आणि शेंदूर, तेल आणि शेंदूर ते इतकं एकत्र व्हायला लागलं. बघा शेंदूर निघत नाही, मूर्तीला सुद्धा लागलेला शेंदूर खूप वर्ष कालावधीनंतर आपल्याला काढता येतो किंवा काढावा लागला, म्हणजे वर्षानुवर्ष प्रयत्न केल्यानंतर कुठेतरी तो जातो पण त्याचा डाग राहतोच. आज या ठिकाणी शनी महाराजांवरती पडलेला पूर्णपणे शेंदूर तेल मिक्स होऊन त्यांचं अख्खं शरीर शेंद्री झालं आणि शेंद्री शरीर झाल्यानंतर या शेंदुरामधनं बाहेर कसं पडायचं, या शेंदुरामुळे त्यांना पूर्णपणे सफोकेशन व्हायला लागलं. ते परेशान झाले आणि परेशान झाल्याच्या नंतर आता श्वास घ्यायचे त्यांचे वांदे झाले. ते कुठेतरी गुदमरायला लागले आणि गुदमरायला लागल्यानंतर त्यांनी हळूच त्या ठिकाणी मारुतीला विचारलं, अहो प्रभू, ह्या सगळ्या लोकांना इतर अंगावरती तुमच्या व्हायला सांगा ना, मला वरती गुदमरत आहे. ते म्हणले मी माझ्या भक्तांना कुठेच रोकत नाही, माझ्या भक्तांना जे करायचं ते करू दे, त्यांना पूर्णपणे अभय आहे, पाहिजे तर तुम्ही जागा बदलू शकता. त्यावेळेला शनी महाराज म्हणले हो आता मला दुसरी कुठली तरी जागा द्या, इथे मला नाही, मी राहू शकत, ह्या शेंदूर मी नाही सहन करू शकत, हे तेल मी नाही सहन करू शकत.
मग ते म्हणले की बघा आता दुसरा ऑप्शन, आता बघा शनी महाराज मारुतीरायाकडे ऑप्शन मागतायत. त्यावेळेला मारुतीराय म्हणतात मग तुम्ही आता माझ्या शेपटीवरती जा, माझ्या शेपटीवरती कोणी काही वाहत नाही. मग शेपटीवरती ते आले आणि शेपटीवरती आल्यानंतर थोडंसं त्यांना हायसं वाटलं. ते हायसं वाटल्यानंतर काय करायचं, रोजचा रामाचा प्रवास चालू करायचा की आज रामाची इच्छा आहे की आपण यात्रा करावी, आज रामाची इच्छा आहे की आपण इकडे जावं, आज रामाची इच्छा आहे की आपण तिकडे जावं. याच्याप्रमाणे प्रवास सुरू झाला आणि प्रवासामध्ये मग पूर्णपणे शनी महाराजांना घेऊन हनुमंतराया निघाले. ते समुद्र किनारी जायचे, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणि हवेमध्ये पोहत 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 सगळा त्यांचा प्रवास चालू असायचा. आणि कुठे समुद्र किनारा आला, कुठे खडकाळ सगळे आलं की त्या ठिकाणी मुद्दाम ते आपलं प्लेन म्हणजे की स्वतः खालनं पोहायला सुरुवात करायचे. आणि ते पोहत असताना आपली शेपटी मुद्दामून त्या ह्याच्यावरती दगडांवरती अशी आपटायची, त्या किनाऱ्यावरती आपटायची, कुठेतरी ती समुद्रामधनं बाहेर काढायची, कुठेतरी ती पाण्यामध्ये बाहेर काढायची. अशा सगळ्या हालचाली करत 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 ते शेपटीवरती इतके त्रस्त झाले की ती शेपटी जीवाच्या पलीकडे त्यांनी धरून ठेवली. पण ती शेपटी आपटल्यानंतर कुठेतरी शनी महाराजांना लागायचं, कुठेतरी पाण्यामध्ये गेल्यानंतर अरे आपण आता बुडतोय की काय, हा काय करतोय मारुती आपल्याला, इतकी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायची. आणि आता गुदमरतोय असं वाटता क्षणी ती शेपूट वरती यायची आणि वरती आल्याच्या नंतर शनी महाराज सेफ व्हायचे. असं संपूर्ण कालावधी अवघा 2 आठवडे 15 दिवसाचा चालू शकला. आणि 15व्या दिवशी शनी महाराज हे मारुतीरायांसमोर उभे राहिले आणि मारुतीरायांना हात जोडून म्हणाले की बाबा मी तुला माझा मित्र म्हणून स्वीकार करतो, तू कायम माझ्या बरोबर राहा, मी तुझ्या बरोबर राहीन आणि कधीही तुझ्या आयुष्यामध्ये मी कोणत्याही स्वरूपाचं विघ्न आणणार नाही, कोणत्याही तुझ्या आयुष्यामध्ये मी समस्या आणणार नाही, मी तुला वचन देतो. पण बाबा माझी सुटका कर, 2.5 वर्ष कालावधी मी काही तुझ्याकडे काढू शकत नाही. त्यावेळेला मारुतीराय म्हणले असं नाही, आपला ॲग्रीमेंट झालेलं आहे, तुम्ही ॲग्रीमेंटनुसार कबूल केलेलं आहे की एवढा कालावधी मी तुझ्याकडे राहीन म्हणून. तुम्ही डोक्यावर राहणार होते, मग तुम्ही स्वतः जागा बदलून मागितली, मी तुम्हाला शेपटीवरती जागा दिली, आता तुम्ही मला सोडूनच जायचं म्हणताय. आणि पहिलं तुम्ही म्हणलेले होते की बघ हा कालावधी मी तुला सांगतो 2.5 वर्ष मी राहीन आणि मी एकच कंडिशन ठेवली होती की जो कालावधी तुम्ही सांगाल तो कालावधी तुम्हाला पूर्ण करावा लागेल. मग आता काय करायचं, त्याच्यावरती ते म्हणले तू सांगशील त्या सगळ्या गोष्टी मी ऐकायला तयार आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे आता सुटकारा दे, मला पूर्णपणे सोडून दे. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचे सेवक असलेले हनुमंतराय स्वतःकरता काय मागणार आहेत त्यांनी शनीला समजावून सांगितलं की बघ माझे भक्त हे अनन्य भक्तीने माझ्याकडे आहेत आणि मी अनन्य भक्तीने अनन्य भावाने प्रभू रामचंद्रांकडे समर्पित आहे. तेव्हा माझा भक्त जो अनन्य भावाने मला शरण आहे त्याला 7:30मध्ये तू कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. तुझी 7:30 असेल, तुझी महादशा असेल, तुझी पनौती असेल, जो कालावधी त्याच्या आयुष्यामध्ये तू येशील त्याचं कल्याण करायला पाहिजे, त्याला प्रत्येकाला तू ऊर्जा द्यायला पाहिजे आणि सहज सोप्या मार्गाने त्यांच्या ज्या चुका आहेत त्या त्यांना समजावून सांगायला पाहिजेत आणि त्यांचं कल्याण करायला पाहिजे. त्या ठिकाणी मारुतीरायांना शनी महाराजांनी वचन दिलं की मी अशा प्रकारे वागेन आणि तुमच्या भक्तांना नक्की मी 7:30मध्ये त्रास देणार नाही, तर या नाही तर त्या अवघे त्यांना सहकार्य करीन. त्यांच्या कर्मदंडाप्रमाणे त्यांना त्रास असेल तरीसुद्धा त्याचं समाधान त्यांना प्राप्त करून देईन, इतकं वचन देऊन त्यांचं पूर्णपणे मित्रत्व स्वीकारलेलं आहे. शनी याग करत असताना हनुमंतरायांचं पहिलं स्थान ठेवावं लागतं, त्यांच्या हनुमान 40च्या पहिले आहुती द्याव्या लागतात. त्या आहुती दिल्यानंतर मग शनी यागाला सुरुवात होते. मग शनी महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या आहुती दिल्या जातात. इतका मोठा सन्मान आहे. आणि या ठिकाणी ही सत्संगामधली म्हणजे ही गोष्ट संपते आणि गोष्ट संपल्यानंतरच सत्संग चालू होतो की बघा आमच्या आयुष्यामध्ये पण समस्या आहेत, आमच्या आयुष्यामध्ये पण विघ्न आहेत. याचं एकमेव कारण आहे की ती सगळी कामं आमची आहेत. मी कुठेतरी स्वतःला हे काम माझं आहे म्हणून ते प्रेरित केलेलं असतं, ही जबाबदारी माझी आहे म्हणून मी कुठेतरी प्रेरित केलं असतं. परंतु हे काम करत असताना हे सगळं काम बाप्पाचं आहे. जे तुमचं आराध्य असेल, जे तुमचं इष्ट असेल, ज्या देवतेला तुम्ही मानत असाल, मग कोणी रामाला, कोणी कृष्णाला, कोणी साईबाबांना, कोणी स्वामी समर्थांना, तर हे त्यांचं काम आहे आणि त्यांचं काम तुम्ही करताय हे समजून जर तुम्ही कार्य केलं तर तुमच्या कार्यामध्ये कधीही कुठली समस्या येणार नाही. समस्या आली तरी ती समस्या समाधान घेऊन येईल, ते समाधान प्राप्त करून ते कार्य पूर्णपणे तडीच जाईल. तेव्हा कुठलंही कार्य हे पूर्णपणे तनानी, मनानी, धनानी अर्पण करायचं, परंतु ते करत असताना आपलं कार्य म्हणून निश्चितपणे त्याचा स्वीकार करायचा नाही, तर ते त्या परमेश्वराचं कार्य आहे आणि त्या
त्या परमेश्वरांनी ते कार्य करण्याकरता मला योजलं आहे, मला या ठिकाणी नेमलं आहे आणि मला माझी भूमिका पार पडायची आहे. या भूमिकेतून आपण ज्यावेळेला कार्य करू त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये समस्या उरणार नाही, समस्येची पूर्णपणे पूर्ती झालेली असेल आणि बाप्पाचं कार्य म्हणून ज्यावेळेला करू त्यावेळेला बाप्पा त्या समस्याच आपल्या पूर्णपणे निघून टाकेल. कार्य वेळेत तर पार होईलच, परंतु त्याच्याने नुसतं एकटं आपलं कल्याण होणार नाही तर पूर्ण समाजाचं कल्याण होईल. तर समस्यापूर्ती ही कला अवगत होत असताना त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी मुद्गल ऋषींना हा संपूर्ण भाग समजावून सांगितला, जो या कथेच्या माध्यमातून आपणही समजावून घेतला. आपल्या भूतकाळामधल्या ज्या चुका असतील त्या सगळ्या विसरून जाऊया. वर्तमान काळामध्ये आजपासून जे काम आहे ते माझ्या इष्ट देवतेचं आहे, माझ्या आराध्य देवतेचं आहे असं मानून कार्याला सुरुवात करूया. मग त्या कार्यामध्ये कुठलीही साडेसती नसेल, त्या कार्यामध्ये कुठली समस्या नसेल, त्या कार्यामध्ये कुठलंही विघ्न नसेल. हा सुंदर विचार घेऊन आज इथेच थांबूया. ओम साईराम.